आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. माझ्या पक्षातल्या लोकांनी कोणी आरोप केलेले नाही आहेत. कधीतरी बाहेरच्या सोनगावने केलंय म्हणून मी लगेच त्याचं काँग्रेस घ्यावा आणि त्याचं उत्तर द्यावं. मी उत्तर देणारच नाही आहे अशा लोकांना जे माझ्या लेवलचे नाही आहेत. आणि माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. माझ्या लेवलचा कोणी एखादा असेल त्यांनी माझ्याबद्दल काय बोललं तर आपण 100% त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देऊ. असे अनेक जण आहेत. अनेक जण मिरजेत शहरात फिरतायत, बेकार आहेत. मग म्हणून काय मीही बेकारून फिरू का त्यांच्या मागं? त्यामुळे कुणाला काय बोलायचं आहे ते त्यांच्या पद्धतीने बोलतील. त्यांना उत्तरच मी द्यावंच असं कंपल्शन माझ्यावर नाही आहे. कारण माझ्या लेवलचे असतील तर मी त्यांना उत्तर देणं योग्य असेल. बाकी लेवलचे नसणाऱ्या लोकांच्या बद्दल आपण कशाला प्रतिक्रिया? यातनंच काय सिद्ध होतंय? यातनंच हे सिद्ध होतंय की एन केन प्रकारे सत्तेत आपल्याला घुसायचं आहे आणि सत्ता हस्तगत करायची आहे. एक पंचायत समिती आपल्या हातात नाही आहे ही गोष्ट मानवेना झाली किंवा सहन होईना झाली, पचेना झाली आहे, म्हणून हा प्रयत्न आहे त्यांचा. खरं तर 30 दिवसाची, त्यात मीही वाचलेलं आहे निकालपत्र ते, की 30 दिवसाची त्यात अपिलाला मुदत दिलेली आहे. त्यामुळं अपील मुदतीत नवीन काही प्रक्रिया राबवणं हे कायदेशीरदृष्ट्याही योग्य नाही आहे, नैतिकदृष्ट्या पण योग्य नाही आहे. आता त्यात कसं आहे की पंचायत समिती, जिल्हा परिषद लढवताना इथं वेगळ्या पद्धतीची युती झालेली होती. शिवसेना, शिंदेगड, आमचं राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस उबाठा असं या सर्वांची युती करून त्यांनी निवडणूक लढवली होती. आणि त्यामुळं ते नंतरच्या काळात ही मग एकत्र राहतील, मग ते सत्तेत असतील किंवा विरोधात असतील असं जनरली एक भाग आहे हा त्यातला. आणि त्यामुळं मग हे चालत राहणार ना की बाबा सत्ता आपली आली नाही आणि कुठं थोडंसं असं काठावर गणित आहे, तिथं काहीतरी उपद्व्याप लोक करणार. ज्यांच्याकडे सत्ता नाही आहे ते लोक करणार, नैसर्गिक आहे ते. त्याने ते केलं असेल, केलेलंच आहे, असेल नाही केलेलं आहे त्यांनी. वास्तविक इथलं आणि सातार याची जर प्रकरणं दोन्ही वेगळी नाही आहेत. तिथलं जिल्हा परिषद, इथलं पंचायत समिती. पण तिथं तर विषय असा झाला की त्या प्रिमायसेसमध्ये आलेल्या मतदारांना प्रशासकीय यंत्रणा वापरून त्यांना त्या ठिकाणी नेलं गेलं आणि तिथं मात्र व्हॅलिड झाली इलेक्शन. आणि इथं मात्र प्रिमायसेसमध्ये काही गडबड झाली नाही. अजेंडा रितसर काढला गेला, सगळं काही फॉर्म भरले गेले, विड्रॉल झाले, मतदान झालं आणि सगळं खेळीमेळीच्या वातावरणात झालं. हे कोण मी म्हणत नाही. जे निवडणूक निर्णय अधिकारी जे होते इथले पंचायत समितीचे, त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये. असं असताना केवळ तो दबाव टाकून अधिकाऱ्यांच्याकडून तसा निर्णय करून घेण्यात आलेला आहे हे स्पष्ट आहे. म्हणजे काय उगाच लपावलपी करायची गरज, स्पष्ट आहे. पण ठीक आहे, आता ते ज्या लोकांनी मिळून ही युती केलेली आहे आणि हे एकत्र आहेत ते सर्वजण मिळून ह्या संबंधीचं काय असेल नसेल ती उपाययोजना करतील ते. हो, हे आहे ना, आमच्याही संग्रही आहे तो अनुभव. पण योग्य वेळी त्या संबंधाचं काय असेल नसेल ती योग्य वेळी होईल. ते उत्तर असं म्हणत नाही मी, पण योग्य वेळी त्या संबंधीचं जे काय असेल ते त्या संबंधीचं होऊन जाईल.